एक पोरग म्हणते की आम्हाला 13% आरक्षण नको, पण बाबासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, संपूर्ण भारत बुद्धमय झाला पाहिजे. तर मित्रा, स्वप्न बाबासाहेबांचं नव्हतं की हा भारत बुद्धमय झाला पाहिजे. कारण कर्तव्यगार माणसं कधी स्वप्न पाहत नाहीत, स्वप्न आलची माणसं पाहतात. सोनाक्षींना भेटेल का? कीर्ती झेंडा दिसेल का? बाबासाहेबांचं स्वप्न नव्हतं, ती घेतलेली प्रतिज्ञा होती, घेतलेली शपथ होती, आणि ते बाबासाहेबांना पूर्ण केलेली आहे. तुमच्या आमच्यासाठी ठेवलं नाहीये, कारण तुम्ही अभ्यासू आहे. तुम्हाला माहित आहे या देशात काँग्रेसची सत्ता होती, आणि ते स्वातंत्र्यपूर्वी हा झेंडा पूर्ण काँग्रेसचा होता, आणि त्याच्यावर गांधीजीचा चरखा होता. आणि ते गोष्ट बाबाला चिंतित करत होती की आता मी हा सिद्ध कसं करू की हा भारत देश बुद्धाचा आहे. मग बाबासाहेबांना असं डोकं लावलं की त्या गांधीजीचा चरखा हळूच तिरंग्यावर काढून बाजूला फेकला, आणि देशाच्या राष्ट्रध्वजावर, भारताच्या तिरंग्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाचं अशोक चक्र अंकित केलं. सगळा भारत बुद्धमय करून टाकला. तुमच्या आमच्यासाठी ठेवलं नाही. समजलं का दादा? खतरनाक. जय भीम. या हिंदुस्थानाला वाचवलं एका महाराच्या पोराला.